वेलकम टू महा एक्झाम अड्डा. आज आपण एक महत्त्वाची जॉब अपडेट पाहणार आहोत. जॉब अपडेट किंवा याला आपण देश सेवेसाठी एक अपडेट आहे. इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 अग्निवीर भरती निघालेली आहे. इंडियन आर्मीमध्ये 2026ची ही भरती असणार आहे. यामध्ये आपण अर्ज करू शकतो आणि आपली देश सेवा करू शकतो. पदे हे यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर, अग्निवीर ट्रेड्समॅन. आणि यासाठी प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. GD साठी 10वी पास, टेक्निकलसाठी 12वी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, क्लर्कसाठी 12वीमध्ये 60% गुण आणि ट्रेड्समॅनसाठी 8वी 10वी पास पदानुसार असतो. आणि याची वयोमर्यादा याच्यासाठी आहे 17.5 ते 21 वर्ष. 17.5 ते 21 वर्ष. आणि निवड प्रक्रिया याची अशी असतो की पहिले एक ऑनलाईन एक्झाम होतो, त्याच्या बाद फिजिकल टेस्ट होतो. 1600 मीटर असतो, पुलअप्स असतात, 9 फीट उंच उडी डिच मारावं लागते, थोडंसं झिगझॅग चालावं लागतो. आणि फिजिकल मेजरमेंटमध्ये असतो छाती मोजणे, उंची, वजन मोजमाप, BMI अनुसार वजन घेतलं जातं. BMI अनुसार आर्मीमध्ये BMI अनुसार हे घेतलं जातो. आणि त्याच्या बाद मेडिकल होत असतो. त्याच्या बाद मेरिट आणि फिजिकल मेरिट लावली जातो. मेरिट अनुसार तुमचं सिलेक्शन होतं. अग्निवीर 4 वर्षाची स्कीम असून त्यामध्ये आपल्याला पहिले वर्ष 30,000 रुपये अंदाजे पगार भेटतो. चौथे वर्ष 40,000 पगार मंथली भेटतो. आणि त्याच्या बाद 4 वर्षानंतर सेवानिधी पॅकेज भेटतो 11 लाख रुपयाचं. आणि यामधून 25% उमेदवार कायम सेवेत निवडले जातात. महत्त्वाच्या तारखा आता अग्निवीर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचे असेल तर महत्त्वाची तारीख अर्ज सुरू झालेले आहेत 13 फेब्रुवारीपासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल आहे. आणि याचे परीक्षा सुरू होणार आहे 1 ते 15 जून दरम्यान. जून महिन्याच्या 1 तारखेपासून ते 15 जून दरम्यान याची परीक्षा चालू होईल. ऑनलाईन स्वरूपात परीक्षा असतो. आणि आवश्यक कागदपत्रे आहेत 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, फोटो व सही. याचे फॉर्म भरण्याकरिता हे डॉक्युमेंट्स लागतात. आणि तुम्हाला जर याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल काही तर आपल्या चॅनलला कमेंट करा. आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि देश सेवेसाठी पुढे व्हा. धन्यवाद.